फायनली बोलावा आलेला आहे महाकाल बाबांचा. आपण चाललेलो आहे उज्जैनला. आज तारीख आहे 6 तारखेला. आपली तिकीट कन्फर्म झाली, 15 दिवस अगोदरच काढली, तिकीट कन्फर्म नाही झाली. चला आता बघू काय होते. आता मला बसायला भेटून आता न भेटू, पण महाकाल बाबाचं दर्शन माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर चला भेटूया आता आपण मुंबई सेंट्रल स्टेशनला. चला निघालोय मी आता. रस्त्यामध्ये आहे आणि पिशवी बॅग सर्व घेतलेले आहे, जेवण पण घेतलेलं आहे. तर चला आता आपण इथून बसने जाऊया आणि बसमधून आधी दादरला जाऊया आणि दादरवरून आपण वेस्टर्न लाईनने मुंबई सेंट्रलला जायचं आहे. तर चला बघूया प्रवास कसा होतोय. शेवटी बाबांनी बोलवलं आहे, जावं तर लागणार. चला तब्बल 2 वर्षांनी बाबांनी बोलवले. तब्बल 2 वर्ष झाली या क्षणाची वाट बघतोय मी. 2 वर्ष झाली. आता तर खूप वेगळी परिस्थिती आहे. तेव्हा तर माझा गोल्डन पिरियड होता. आता थोडंसं बघूया बाबांनी बोलवले. तर चला, शब्दात नाही सांगू शकत. तर चला बघा, फुलं घेतली, फुलं बाबांसाठी फुलं घेतली. बघा फुलं घेतली बाबांसाठी. हे बघा, तर फुलं आपण देऊया. बघूया आता आपण. चला मुंबई सेंट्रल स्टेशनला पोहोचलो आहे. हे मुंबई सेंट्रल स्टेशन आहे. हे बघा, मुंबई सेंट्रलला पोहोचलो आहे. तर चला दाखवतो ट्रेन आपण. नमस्कार. आपली तिकीट कन्फर्म नाही आहे. आता बघू जे काय असेल ते. बाबांना काय बोलणार नाही आहे. ते बोलवतात माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जिथे भेटेन तिथे बसून जाईन मी. मला काही मोह नाही सीटवरच बसून जायचं, झोपून जायचं. जिथून मला भेटेल ना तसं मी प्रवास करेन. ते मला बोलवतात. हे बाबा मला माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ही जर्नी खूप तब्बल 2 वर्ष लागली मला या ट्रेनमध्ये बसायला. परत बसलो आहे एका ठिकाणी, S4मध्ये बसलो आहे. तिकीट नाही कन्फर्म आपली. तर बघूया आता काय होतं आहे. बघा ट्रेनमध्येच आहे. ट्रेन बघूया आता. काय मला काही टेन्शन नाही आहे, मला काही हे नाही. उभं राहून जाईन. बाबांनी मला बोलवल्यात, मला आनंद आहे. मी फुलंही घेतले छान आपण बाबांना. तर बघूया ना, आता सकाळी जर पोचणार आहे आपण. तर बघूया आता प्रवास करतोय. चला बाबा येतोय उद्या सकाळी. आता ट्रेन निघेल 9 वाजता बरोबर निघेल. तर आणि सकाळी उद्या 7:30ला पोहोचेल. तर बघूया आता काय जर्नी कशी होते. गर्दी नाही एवढी गर्दी नाही आहे. तरी पण बघूया आता काय आतमध्ये ट्रेनचं होतं आहे ते. काय असेल अपडेट कळवेल. 2 वर्षांनी चालले. 2 वर्ष झाली बाबांकडे नाही गेलो. 2 वर्षांनी चाललं आता. बघूया काय आता. चलो 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 अंदर चलो. आपली जर्नी चालू झालेली आहे. आता भेटूया बाबांना महाकालमध्ये.
अवंतिका नगरीमध्ये ट्रेन सुटलेली आहे आणि 10 मिनटं लेट आहे, फक्त जास्त नाही, 10 मिनटं लेट आहे. तर आता आपण निघूया, चला. स्टेशनच्या बाहेर आहे, जे स्टेशन आहे बाहेर आहे. आता आपण ऑटो करून जाऊया मंदिराची ते, चला. नमस्कार. आता आपण चाललेलो आहे अंधचित्राला. रस्त्यात आहे कुपन भेटलेलं आपल्याला. कुपन आहे, कुपन त्यांनी दिलेलं आहे. कुपन आहे तर आपण जाऊया आता प्रसाद करायला. प्रसाद महाकाल बाबांचा करायला. चला काय असेल ते तुम्हाला दाखवतो. चला अन्नछत्राला. नमस्कार. आता आपण चाललेलो आहे अन्नछत्राला. एक कुपन आहे माझ्याकडे, त्यांनी दिलेलं आहे. तर आता आपण प्रसाद करायला चाललो आहे महाकाल बाबांचा. तर कॉरिडॉर पासून खूप लांब आहे. तेव्हा इकडे कॉरिडॉर दिसतोय. कॉरिडॉर पासून लांब आहे. चला आपण जाऊन बघूया. कारण पहिल्यांदा प्रसादाला मी जातोय महाकाल बाबांच्या 2 वर्षांनी. तर कुपन भेटलं तर मी संधी सोडणार नाही. तर प्रसाद आपल्याला जायचंच आहे. चला.
अन्नछत्र इथेच आहे. अन्नछत्रचं एक गेट आहे मेन. आपण आतमध्ये चाललोय. हे दिसत असेल तुम्हाला अन्नछत्र आहे इथे. इथे बघा दिसत असेल इथेच अन्नछत्र आहे महात्मा बाबांचं. चला अन्नछत्राची लाईन लागलेली. लोक ऑलरेडी लाईन मध्ये आहेत. प्रसाद कक्ष एक प्रसादाला आपण
फायनली प्लॅटफॉर्मला आलेलो आहे. आता निघालेला ट्रेन येईल प्लॅटफॉर्म आहे हा. तर आता निघालो आहे. आता आपण जाऊया परत आपल्या घरी मुंबईला. तर कसं तरी वाटतं बघूया आता परत कधी. बाबा बोलत आहेत महाकाल बाबा हे बघा गेलाच आहे मी तर बघूया आता बाबांची मनात इच्छा कधी आहे परत कधी बोलत आहेत बाबा. चला भेटूया ट्रेनमध्ये. तिकीट अजूनही कन्फर्म नाही झाले. वेटिंगला आहे तिकीट. चला बघूया आता सांगेन तुम्हाला जाताना काय परिस्थिती होती आणि येताना काय परिस्थिती होती नंतर ब्लॉगमध्ये सांगेन. मी उज्जैनला आलेलो आहे स्टेशनला. आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. हे बघा उज्जैन निघालो आहे आता. चला मला कसं तरी वाटतंय आता जावं लागेल आपल्याला. एक मोठा निर्णय घेईन. बघूया आता तुम्हाला सांगितलं निर्णय काय ते. नमस्कार. फायनली पोचलो आहे मी मुंबईला. आपला झालेला प्रवास ट्रेन मागे लागली. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फ्रेश होऊन खूप दमलो आहे कारण वेटिंग होती तिकीट. मी कसा बसून आलेलो आहे तुम्हाला सांगेन नक्की कशी माझी जर्नी झाली.